जय भीम इंडिया न्यूज में मैं सृष्टि एसआरटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। चले जाओ राज्यपाल चले जाओ, इस प्रकार का नारा लगाते हुए कोल्हापुर शिवसेना की ओर से राज्यपाल भगत सिंह कोश्यारी इनके दिए हुए बयान का निषेध करते हुए आज कोल्हापुर शिवसेना की ओर से संपर्क प्रमुख अरुण दुधवकर, जिलाध्यक्ष संजय पवार, शहर अध्यक्ष रवि किरण इनके नेतृत्व में कोल्हापुर चप्पल दिखाकर भगत सिंह कोश्यारी इनका निषेध व्यक्त किया गया और उनके खिलाफ जोरदार नारेबाजी की गई। आज आम्ही कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने आमचे संपर्क प्रमुख आरोग्य दुधवडकरांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली राज्यपालांनी ज्या पद्धतीने आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही मिरज टिकटी इथं ऐतिहासिक चौकात जमलेलो आहोत। त्यांनी जाती तेढ निर्माण करण्याचे जे उद्दिष्ट त्यांच्या डोक्यामध्ये होतं, गुजर, मारवाडी, मराठा, ब्राह्मण किंवा अन्य जातीपाती असतील, या जातीपातीमध्ये तेढ त्यांनी निर्माण करू नये। गेले कित्येक वर्ष आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा प्रेस मीडियाच्या माध्यमातून असेल आपल्या वाचनात आलं होतं की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करते, यासाठी यांचं षडयंत्राला सुरुवात झाली का असं महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न पडलेला आहे। आम्ही त्यांचा निषेध आज कोल्हापुरी पायतान आम्ही त्यांना दाखवून करत आहोत, त्याचा अर्थ वेगळा कोणी काढू नये। हा निषेध एकासाठी जाईल किंवा पायतान आमच्या कोल्हापूर शहराची एक निशाणी, ती निशाणी दाखवल्यानंतर ज्याचं त्यांना समजावं याचा अर्थ कोल्हापुरी पायतान आम्ही दाखवलेला आहे। समजने वाले को इशारा काफी है। ज्या मातीचं खायचं त्या मातीमध्ये किमान या राज्यपालांनी इमान राखायला पाहिजे होता। कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मी त्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करतोय आणि त्यांची लायकी राहिलेली नाही महाराष्ट्रात राहायची। त्यांनी या महाराष्ट्रातून चले जाव अशा पद्धतीचा इशारा मी आज त्यांना दिलेला आहे। राजकारण केलेलं नाही, सर्व गुजराती बांधव, मारवाडी बांधव, मुस्लिम बांधव गुन्ह्या गोविंदाने राबवत आहेत, काम करत आहेत आणि ह्या मराठी माणसाचा अवमान या राज्यपालांनी केलेला आहे। त्याचा निषेध करणे आम्हाला इथं शिवसेने वतीने आज संपर्क प्रमुख अरुण दुधवडकरच्या नेतृत्वाने कोल्हापूर आम्ही त्याचा निषेध करत आहोत। हे असं करू नका तुम्ही, आणि असं केल्यामुळं यांच्यावर 153 आणि 153 अन्वये यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि चले जाओ, महाराष्ट्रातून चले जाओ अशी आम्ही घोषणा देत आहोत। मैं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी के बयान से सहमत नहीं हूं। महाराष्ट्र के विकास और प्रगति में मराठी लोगों को योगदान बहुत बड़ा है। राज्यपाल को भी इसकी जानकारी होनी चाहिए, लेकिन एक विशेष कार्यक्रम में हम अतिशय योक्ति अलंकार का प्रयोग करते हैं। राज्यपाल का वक्तव्य उसी स्थिति से आया होगा, वह खुद इस पर बयान देंगे। ऐसा बयान उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने व्यक्त किया। विधानाशी आम्ही सहमत नाही। महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि वाटचालीमध्ये मराठी माणसाचं जे कार्य आहे, जे श्रेय आहे ते सर्वाधिक आहे आणि उद्योगाच्या क्षेत्रात देखील मराठी माणसाने जी प्रगती केली आहे, आज ती जगभरामध्ये मराठी माणसाचं नाव झालेलं आहे। हे खरंच आहे की वेगवेगळ्या समाजांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला नाकारता येणार नाही। गुजराती समाज असेल, मारवाडी समाज असेल, इतर कुठला समाज असेल, पण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मराठी माणसापेक्षा मराठी उद्योजक असतील, मराठी साहित्यिक असतील, मराठी वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक असतील, यांचा सहभाग हा सर्वात जास्त आहे। मला असं वाटतं की एकूणच या संपूर्ण बाबीला आपण जर बघितलं तर कुठेतरी एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर अनेक वेळा अतिशयोक्ती अलंकार हा वापरला जातो। तशाच प्रकारे माननीय राज्यपाल बोलले आहेत। मला विश्वास आहे की त्यांच्याही मनामध्ये मराठी माणसाबद्दल श्रद्धा आहे आणि त्यांनाही हे पूर्णपणे याची जाणीव आहे की मुंबई किंवा महाराष्ट्राच्या विकासात, या देशाच्या विकासात मराठी माणसाचा सहभाग हा सर्वाधिक मोठा आहे।
महाराष्ट्र राज्य की ओर से अकोला परिवर्तन युवा संगठन द्वारा जिलाधिकारी अकोला के सामने 29 जुलाई से 1 अगस्त 2022 तक हस्ताक्षर अभियान चल रहा है। इसमें अकोला शहर में साहित्य रत्न लोकतंत्र कर अन्नाभाऊ साठे इनको भारत रत्न दिया जाए। साथ ही अन्नाभाऊ साठे इनके जन्मदिन पर हस्ताक्षर अभियान समाप्त करने के बाद अकोला शहर में एकत्र किए गए पूरे हस्ताक्षर जिलाधिकारी के माध्यम से महाराष्ट्र के राज्यपाल को भेजे जाएंगे। नमस्कार, मी डॉक्टर डोंगरे। परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने गेल्या 18 जुलै ते 1 ऑगस्टपर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजेत या मागणीसाठी स्वाक्षरी अभियान संपूर्ण शहरामध्ये राबवित असताना अकोला शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक, सर्व सामाजिक संघटना यांनी जाहीरपणे आम्हाला पाठिंबा दिला आणि या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मी विनंती करेल केंद्र आणि राज्य शासनाला की ज्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य परदेशामध्ये गेलं, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे श्रमिक, कष्टकरी आणि कामगार यांच्यासाठी समर्पित केलं, अशा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार देऊन शासनाने त्यांच्या केलेल्या कार्याचा गौरव करा, अशी मी त्यांना विनंती करतो। अगर मुंबई के ठाणे शहरों से गुजरातियों, राजस्थानियों को हटा दिया जाए तो आपके पास पैसा नहीं बचेगा। राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ने मुंबई के एक कार्यक्रम में विवादित बयान दिया है कि मुंबई को देश की आर्थिक राजधानी नहीं कहा जा सकता। इसलिए राज्यपाल के इस बयान पर एक नया विवाद खड़ा हो गया है। अमरावती की पूर्व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकुर ने अपना गुस्सा जाहिर किया है। साथ ही समय समय पर वे महाराष्ट्र के खिलाफ बयान देते हैं। पिछली बार उन्होंने सावित्रीबाई फुले पर भी विवादास्पद बयान दिया था। कुछ न कुछ महाराष्ट्र में महाराष्ट्र द्रोही वक्तव्य उनका हमेशा रहता है और कुछ न कुछ बात का बतंगड़ वो बनाते रहते हैं। अब उन्होंने जो भी वक्तव्य किया है वो महाराष्ट्र द्वेषी वक्तव्य है, ऐसा कहने में कोई हर्ज नहीं। और जिस व्यक्ति को महाराष्ट्र के बारे में, महाराष्ट्र के कल्चर के बारे में, मुंबई के वर्क कल्चर के बारे में सब जन साथ में आकर वहाँ पे इकट्ठा खड़ा रहते हैं और सब जन साथ में काम करते हैं। महाराष्ट्र के लोग भी कितने हैं वहाँ पे, और इस तरीके से राज्यों में झगड़ा लगाना और कुछ बोलना ये उनको शोभा नहीं देता। और जिस इंसान को महाराष्ट्र के बारे में आपुलकी ही नहीं है, जिनको कोई संवेदनशीलता नहीं है महाराष्ट्र के बारे में, उन्होंने महाराष्ट्र में क्यों रहना चाहिए। मेरी तो रिक्वेस्ट है राष्ट्रपति जी को कि उनकी कहीं और जगह ट्रांसफर करवा दीजिए। जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या आप पाइल से परेशान हैं? क्या आप प्रेगनेंसी में होने वाले पाइल से भी परेशान हैं? आधुनिक लेजर मशीन व डियाथेरेपी मशीन द्वारा पाइल्स, फिशर, फिस्तुला, पाइलोनीडल साइंस का प्रोक्टो एंडोस्कोपी द्वारा निदान केवल 15 मिनट में बिना चीर-फाड़, रक्तस्राव व बिना दर्द के साथ विश्वसनीय इलाज। विशेष प्रशिक्षण प्राप्त डॉक्टर सत्यम सुपारे MS, इनके 3000 से ज्यादा सफल ऑपरेशन व मुंबई से विशेष प्रशिक्षण। साथ ही प्रेगनेंसी में होने वाले पाइल्स पर विशेष बिना ऑपरेशन इलाज। आधुनिक पद्धति, क्षौर सूत्र, सभी इंश्योरेंस के साथ मेडिक्लेम सुविधा। एस्ट्रो ड्राइवर को 50% छूट। आज ही विजिट करें सूर्य मल्टी स्पेशलिटी लेजर हॉस्पिटल, KDK कॉलेज रोड, नंदनवन, नागपुर। फोन नंबर 9011153200। ब्रेक के बाद आपका स्वागत है। शिंदे सरकार की स्थापना होते ही किसान आत्महत्या मुक्त महाराष्ट्र, ऐसी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इन्होंने की थी। लेकिन पिछले 1 माह में राज्य में 90 से ज्यादा किसान आत्महत्या कर चुके हैं। विरोधी पक्ष नेता अजित पवार ये नांदेड़ जिले में क्षतिग्रस्त इलाके का निरीक्षण कर रहे हैं। इसी बीच जैसे ही उन्हें पता चला कि माहूर में एक किसान ने आत्महत्या कर ली है,
तो उन्होंने कहा, इस घटना का जिम्मेदार कौन? मुख्यमंत्री आप बताइए कि आखिर किस पर 302 का गुनाह दर्ज किया जाए। इस प्रकार का सवाल उन्होंने सीधे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के सामने रखा है। बरोबर आम्ही उभा आहे, त्याच्या उजव्या बाजूला यवतमाळ जिल्हा आहे, डाव्या बाजूला हा आपला नांदेड जिल्हा आहे। अशा प्रकारची इथली परिस्थिती आहे। मधनं ही पैनगंगा गेलेली आहे। अनेक गावांमध्ये सकाळपासून मी धनंजय मुंडे, प्रदीप नाईक, बाकीचे सगळे माझे सहकारी अशा भेटी दिल्या। बऱ्याच गावचे सरपंच आणि तिथले ग्रामस्थ भेटले आणि शेतकरी भेटले। सगळ्यांचं एकच दुःख आहे की बाबा अजून आमच्या भागातले पंचनामे झालेले नाहीत आणि काही ठिकाणी तिथल्या देवस्थानच्या जमिनी कसायला घेतलेल्या आहेत शेतकऱ्यांनी, त्याच्यामध्ये त्यांना पैसे मिळत नाहीत, ते देवस्थानला जातात, बरं 5 हेक्टरच्या पुढं पैसे दिले जात नाही, असे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न त्याच्यात निर्माण झालेले आहेत। तर हे सगळं झाल्यावर दुपारी मी जिल्हाधिकारी महोदयांना मी आणि धनंजय मुंडे आम्ही भेटणार आहोत। त्यावेळेस आत्ता जी काही निवेदन दिलेली आहेत त्या निवेदनाच्या संदर्भामध्ये देखील आम्ही त्यांच्यावर चर्चा करणार आहोत। एक गोष्ट मला राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगायची, आम्ही दौरा करतोय तर त्या दौऱ्याबद्दलच चर्चा करताय। माझं त्यांना सांगणं आहे की ती चर्चा करण्याच्या पेक्षा तुम्ही तुमचं काम करा, आम्हाला आमचं काम करू द्या। आज आपल्या माहूर तालुक्यामध्ये कालच एका शेतकऱ्याने आत्महत्या केली। आज मगाशी त्याची बायको आणि त्याचं छोटं मूल ते आणि त्याचा मेवणा म्हणजे त्या बायकोचा भाऊ हे तिघही आम्हाला भेटले, गावकरी पण भेटले। आम्ही सातत्याने सांगतोय आम्हाला ह्याच्यात राजकारण करायचं नाही, परंतु मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे। आज पाऊस पडून जाऊन इतके दिवस झाले तरी देखील पंचनामे झाले नाहीत। बऱ्याचशा शेतकऱ्यांची किंवा शेतमजुरांची घरं पडलेली आहेत, त्याला तातडीनं जी 5,000 रुपये मदत करायची असते ती मदत मिळालेली नाही। आणि आता त्या व्यक्तीशी, त्या महिलेशी मी बोलत होतो, म्हणलं का काल आत्महत्या केली? ते म्हणले, दादा माझ्या नवऱ्याने विष प्राशन केलं आणि सरळ सांगितलं की आता इतके दिवस झाले तरी कुठल्याही प्रकारची मला मदत मिळत नाही आणि त्याच्यामुळं माझं आता कसं प्रपंचाचं कुटुंबाचं होणार, ह्या दुःखामध्ये त्यांनी स्वतःला संपवलं। आता एकनाथराव शिंदे तुम्ही मला सांगा की 302चा गुन्हा कोणावर दाखल करायचा? आपण राज्याचे मुख्यमंत्री झालेला आहात आणि तुम्ही सगळीकडे फिरताय, तो तुमचा अधिकार आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही। पण जे सध्या सर्वात महत्त्वाचं संकट आपल्या मराठवाडा विदर्भाच्या जनतेवर आलेलं आहे, त्या संकटामधनं त्या लोकांना बाहेर काढायचा प्रयत्न करा ना। पहिल्यांदा त्यांना एक आत्मविश्वास द्या ना की बाबा नका तुम्ही आत्महत्येच्या पर्यंत विचार करू, आत्महत्या तर अजिबात करू नका, तुमच्याला संकटातनं 100% सरकार बाहेर काढेल। नुसतं बाहेर काढेल 15 दिवस अजून पंचनामे नाही, बाकीच्या प्रकारची कुठली मदत नाही। मात्र इकडं तिकडं फेऱ्या चाललेल्या आहेत, इकडं तिकडं दौरे चाललेले आहेत। ते दौरे महत्त्वाचे आहेत का माणसाचा जीव महत्त्वाचा आहे? ह्याचा कुठंतरी विचार मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री केला पाहिजे आणि त्या जी भगिनी आज आमची विधवा झालेली आहे तिला न्याय मिळाला पाहिजे। एक कार्यक्रम के दौरान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी के दिए हुए बयान पर से नया बवाल खड़ा हो गया है। इसी को लेकर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ने बयान दिया है कि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मराठी लोगों का नमक खा चुके हैं। उन्होंने मराठी लोगों का प्यार देखा है, लेकिन ये मराठी लोगों में फूट क्यों डाल रहे हैं? राज्यपाल इनको अब घर भेजने का समय आ गया है, नहीं तो उनके खिलाफ मामला दर्ज करने और उन्हें जेल भेजने का भी समय आ गया है। आज मराठी माणसाचा अपमान केलेलाच आहे आणि त्याच्याबद्दल मराठी माणसाच्या मनामध्ये आग तर त्यांनी लावलेलीच आहे। पण आणखीन एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे मला लक्ष वेधायचं आहे की राष्ट्रपतींचे हे दूत असतात। घटनेची शपथ ही सर्वांनाच घ्यावी लागते। ती घटनेची शपथ घेताना जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांचा सांभाळ करणं आणि सगळ्यांना समानतेने वागणूक देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। मग कर्तव्य आणि मोडलं असेल तर त्यांच्यावरती गुन्हा कोणता दाखल करायचा? कारण ज्याप्रमाणे त्यांनी मराठी माणसाचा आणि मराठी अस्मितेचा अपमान केलेलाच आहे। दुसरा गुन्हा हा आहे की त्यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा गुन्हा केलेला आहे आणि तो सुद्धा या मुंबई ठाणा आज तर आता या 2-2.5 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये राज्यभरामध्ये महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व धर्मीय जे पिढ्यानपिढ्या एकत्र राहतात, गुण्यागोविंदाने एकत्र राहतात,
त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचं काम हे राज्यपाल पदाच्या खुर्चीवरती बसलेल्या कोश्यारी या व्यक्तीने केलेलं आहे. मग हे राज्यपालांचा हा अधिकार आहे का? ज्या राज्यात तुम्ही जाता, ज्या राज्याची जबाबदारी तुम्हाला दिली जाते, त्या राज्यामध्ये सुखाने आणि आनंदाने नांदणाऱ्या नागरिकांमध्ये जातीपाती धर्मांवरून फूट पाडण्याचं आणि त्यांच्यामध्ये आग लावण्याचं काम जर हे कोश्यारी यांनी केलं असेल तर त्यांना नुसतं घरी पाठवायचं का तुरुंगात पाठवायचं हा सुद्धा आता विचार करण्याचा वेळ आलेली आहे. कारण आज सगळे हिंदू सुद्धा चिडलेले आहेत. मी आता आपल्यासमोर येताना आपल्यापैकीच काही चॅनलनी काही अमराठी लोकांची याच्याबद्दल भावना झालेली आहे आणि ते अमराठी लोक सुद्धा चिडलेले आहेत. पण त्यांनी सांगितलं की मी आज 80 वर्षाचा आहे, कोणी सांगितलं मी 70 वर्ष इकडे राहतोय, पण असं कधी झालेलं नव्हतं आणि असं होता कामा नये. ही गुण्यागोविंदांनी नांदणारी सगळी जनता आहे. म्हणजेच कोश्यारीने काय केलेलं आहे की हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं एक नीच काम त्यांनी केलेलं आहे. जे हिंदू म्हणून सगळे एकवटलेले आहेत त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। राज्यपाल का पद संवैधानिक है, इसलिए उनके बारे में बात करना उचित नहीं है। लेकिन महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी लगातार विवादास्पद बयान दे रहे हैं, इसलिए उनके बारे में बात करने का समय आ गया है। मैं उनके इस बयान का निषेध करती हूँ। राज्य में हम सभी लोग एक साथ मिलकर रहते हैं, लेकिन समुदाय के बीच दरार होगी, ऐसा बयान राज्यपाल द्वारा दिया जा रहा है। ये सही नहीं है। अब बहुत हो गया, राज्यपाल को वापस उत्तराखंड भेज दिया जाए। ऐसी बात राष्ट्रवादी की सांसद सुप्रिया सुले इन्होंने कही। माननीय गव्हर्नर ही एक कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहे। खरं तर त्यांच्याबद्दल काही बोलणं हे कॉन्स्टिट्यूशनली चुकीचं आहे, कारण आम्ही नियम कायद्याने वागणारे जबाबदार नागरिक आहोत। पण दुर्दैव आहे की सातत्याने महामहिम गव्हर्नर साहेब हे सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करतायत आणि समाजांमध्ये तेढ निर्माण करायचं पाप ते सातत्याने करतायत। आम्ही आणि आपण सगळेच हे भारतीय आहोत। प्रत्येक राज्याचा आपल्याला आणि समाजाचा सार्थ अभिमान आहे। युनिटी इन डायव्हर्सिटी हीच भारताची ओळख आहे आणि ही अशी पार्श्वभूमी असताना महाराष्ट्रात प्रेमाने गुणागोविंदाने आपण सगळे एकत्र राहतो आणि तिथे समाजात तेढ निर्माण करून काहीतरी गडबड या देशात व्हावी असं कट कारस्थान सातत्याने महाराष्ट्राचे गव्हर्नर करतायत। त्याचा मी जाहीर निषेध करते आणि मराठी अस्मिता आपल्याला सगळ्यांनाच महाराष्ट्राचा सार्थ अभिमान आहे। आपण सगळे येता, आपण गुणागोविंदाने एकत्र राहतो आणि देशात सगळीकडे आपण एकत्र राहतो, पण त्याच्यात कुठेतरी एक मिठाचा खडा टाकून काहीतरी कटुता वाढवत राहायची। आणि मला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एरवी खूप अवेलेबल असतात, ॲक्सेसेबल असतात। देवेंद्र फडणवीसजी जवाब दो की तुम्हाला हे जे वक्तव्य आज महामहिम गव्हर्नरांनी केले त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे हे स्पष्ट तुम्ही करावं। तुम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री आहात। आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा तुमच्याकडून आहेत की तुम्ही ह्याचा जाहीर निषेध कराल आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने महामहिम राष्ट्रपतींना विनंती कराल की ह्यांना पुन्हा एकदा ते ज्या राज्यातून येतात तिथून परत पाठवावं, कारण बहुत हो गया अभी।
पूरे प्रदेश में बेरोजगारी और महंगाई की वजह से जीवन अस्त व्यस्त हो गया है। साथ ही पूरे देश में भाजपा सरकार ने जो जीवन रक्षक वस्तुओं पर 5% GST लगाया है, जिससे आम लोगों का आर्थिक बजट चरमरा गया है। इसी को लेकर रोजमर्रा की वस्तुओं पर केंद्र में भाजपा सरकार द्वारा लगाए गए 5% कर के खिलाफ वंचित बहुजन आघाड़ी द्वारा एक भव्य मोर्चा निकाला गया। इसमें हमारी मांग है कि 5% GST वापस ली जाए। इसलिए वंचित बहुजन आघाड़ी की ओर से मोदी सरकार को ज्ञापन भी दिया गया। अमरावती अंचल के विशेष पुलिस उप महानिरीक्षक DIG चंद्रकिशोर मीना की विशेष टीम ने पुराने शहर के अकोला बिजनेस सेंटर के पास प्रतिबंधित गुटखा पर स्थित अकोला बिजनेस सेंटर के छापेमारी कर करीब 40 लाख का गुटखा जब्त किया गया। लेकिन इसके पीछे जो मुख्य मास्टरमाइंड था वो फरार था और अब इस मुख्य मास्टरमाइंड को गुटखा तस्कर को ओल्ड सिटी पुलिस द्वारा दिल्ली से गिरफ्तार किया गया। आरोपीला अटक करण्याची पद्धत ट्रॅडिशनलच आहे। 2 महिन्यापूर्वी साधारणतः आमच्या इकडे गुटखा अवैधरित्या जो महाराष्ट्रामध्ये पान मसाला गुटखा प्रतिबंधित आहे, तो गुटखा जवळपास 40 लाख रुपयाचा पकडला गेला, ज्यामध्ये 4 व्हेकल्स होते आणि एक ट्रक होता। तर तो ट्रक ओनर जे रोड लाईनचा ट्रक होता आणि ट्रक ओनर प्रकाश चावला, गौरव प्रकाश चावला दिल्ली हा यांचा होता आणि तेव्हापासून ते आरोपी असल्याने फरार होता। त्याकरिता 2 वेळा दिल्लीला वेगवेगळ्या टीम जाऊन आल्या आणि तिसऱ्यांदा आम्ही जाऊन त्याचं लोकेशन्स इन्फॉर्मेशन याच्या आधारे आम्ही त्याच्या राहत्या घरावरून अटक करून अकोल्याला आणलेलं आहे, घेतलेला आहे। पुढील तपास आज के लिए बस इतना ही। आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़।